तर बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळाले। महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पाला मलेशियाच्या वूनहुन जोडीनं 21-17 आणि 27-21 न मागे टाकलाय। भारताचं हे 30वं रौप्य पदक असून या स्पर्धेमध्ये एकूण 64 पदकं जिंकली आहेत। 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ज्वाला अश्विनीनं सुवर्ण पदक पटकावलं होतं। तर याच ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी राही सरनोबत मायदेशी परतली आहे। यावेळी राहीचं मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावत राहीनं नेमबाजीमध्ये आपलं स्थान आणखी बळकट केलंय। राही आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेटही घेणार आहे। दरम्यान राहीच्या या यशाबाबत तिच्याशी बातचीत केलेली आहे आमचे क्रीडा प्रतिनिधी अमित मोडक यांनी। ग्लासगोमध्ये भारताचा तिरंगा मानानं फडकवणारी राही सरनोबत आता आपल्यासोबत आहे। राही, सर्वात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स। तू दिल्लीमध्ये जो तुझा नेम चुकला होता, ग्लासगोमध्ये तू ते साध्य केलंस, गोल्ड मेडल मिळवलंस। पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया की एकतर हे मला स्वतःला पण अपेक्षित होतं किंवा मी याच्यासाठीच प्रयत्न करत होते, तर ते पूर्ण झाल्याचं समाधान आहे। पण कुठेतरी प्रेशर होतं की दिल्लीमध्ये सिल्वर मेडलवर तुला समाधान मानावं लागलं होतं आणि हे लक्ष होतं की नाही आता गोल्ड मेडलच पाहिजे। दिल्लीच्या बाबतीत मी असं म्हणेन की त्यावेळी मी त्या गोष्टीवर पण समाधानी होते, कारण शूटिंग सुरू करून तेव्हा मला 2-3 वर्षच झाली होती। पण ह्यावेळी नक्कीच मला असं वाटत होतं की अनुभव आहे माझ्याकडे, तेवढ्या मॅचेस मी केलेल्या आहेत, तर डेफिनेटली आय शुड गो फॉर गोल्ड। पण देशाच्या बाहेर जाऊन एक एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा परफॉर्म करायचा असतो तेव्हा कशा प्रकारच्या अडचणी असतात किंवा ते प्रेशर कसं हँडल केलं? आणि महत्त्वाचं म्हणजे तुझी फायनलमध्ये अपोनंट ही तुझी सर्वात जवळची मैत्रीण पण म्हण आणि कलिग पण म्हण। बाहेरचं चॅलेंजेस आपण म्हणू शकतो, एकतर वातावरण, कारण लंडन, स्कॉटलंड, UK हा भाग असा आहे की कधी पाऊस कधी ऊन सांगू शकत नाही, तर तेच एक चॅलेंज आहे की थंडी असते म्हणा किंवा कधी अचानक पाऊस येऊ शकतो, अंधारून येऊ शकतं, तर हे चॅलेंजेस होते आमच्यासमोर। आणि एक्सपिरियन्स आय थिंक होता आम्हाला तेवढा की आम्ही तिथे जाऊन चांगलं करू। आणि अनिसा दिदी आणि माझं असं आहे की आम्ही नॅशनलला तर कायम दोघीच असतो टॉप 2साठी, त्यामुळं आमच्यासाठी ती नेहमीचीच मॅच होती जी फायनल आमची होती गोल्ड आणि सिल्वरसाठी। बिलकुल, राहीच्या आई पण आपल्यासोबत आहेत। काकू, जेव्हा तुम्ही बघितले की राहीने शेवटी सिल्वर मेडलचं गोल्ड मेडल केलं आहे, तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला काय वाटत होतं? तुम्ही कोल्हापूरमध्ये होता। आम्हाला खरं तर प्रत्येक कॉम्पिटिशनला जाईल तेव्हा ती काय करणारीची उत्सुकताच असते। म्हणजे तिच्याकडनं फार मोठ्या आमच्या अपेक्षा नाही आहेत, फक्त उत्सुकता असते की ती काहीतरी करणार। आणि गोल्ड मेडल आम्हाला खरं म्हणजे तिचा हात थोडासा दुखावला होता, त्यामुळे फार आम्ही अपेक्षा केल्या नव्हत्या, पण ते बाजूला टाकून तिने गोल्ड मेडल मिळवून ह्याचा फार आनंद झाला आहे। एशियन गेम्स आता तोंडावर येऊन ठेपलेत आणि आमची तुझ्याकडनं अपेक्षा ऑलिम्पिकमधलं जोपर्यंत तू तिथे नेम साधत नाहीस, तर पुढच्या दृष्टीने कशी तयारी? पुढच्या दृष्टीनं तरी मला म्हणजे कॉमनवेल्थ माझ्या इंजुरीनंतरची इमिजिएट कॉम्पिटिशन होती, तर मला त्यासाठी ही चांगला परफॉर्म करणं तेवढ्यासाठी गरजेचं होतं की ह्या कॉम्पिटिशनमध्ये मी कॉन्फिडन्स घेऊन एशियनला जाऊ। सो आय हॅव दॅट कॉन्फिडन्स नाव, तर डेफिनेटली आय एम लुकिंग फॉर द मेडल्स अँड ऑलिम्पिक कोटा अँड बेस्ट ऑफ लक आणि जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल धन्यवाद। तर ही होती महाराष्ट्राची सुवर्ण कन्या राही सरनोबत। कॅमेरामन संदीपसह अमित मोडक, जय महाराष्ट्र, मुंबई। तर राहीला पुणे ग्रामीणच्या उपजिल्हाधिकारीपदी बढती देण्यात आलेली आहे आणि याबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा उपसंचालक NV मोटे यांनी दिली आहे। या सर्व खेळाडूंना निश्चितपणे महाराष्ट्र शासन भरघोष प्रकारे रोख पारितोषिक उद्या जाहीर करतीलच। त्याचबरोबर राहीला सर्वांना माहिती आहे की उपजिल्हाधिकारी म्हणून तिची निवडसुद्धा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये ती उपजिल्हाधिकारी पदाचं ट्रेनिंग घेईल आणि त्याच्या उपजिल्हा पदावर जॉईनसुद्धा होईल। हम जैसे ISA इंडियन स्पोर्ट्स एकेडमी जो अचीवमेंट करती है, बच्चों को अडॉप्ट करती है, बच्चों को ट्रेन करती है और उनका पूरा खर्चा उठाती है, वैसे ही हम लोग और भी बच्चों को ट्रेन करने और अडॉप्ट करने का पूरा प्लान कर रहे हैं। अच्छे जो खिलाड़ू हैं, जो अच्छे स्पोर्ट्समैन हैं, उनको तलाश करके उनको उसके पोजीशन तक ले जाना, ये हमारा ISA का काम है और इंशाल्लाह हम लोग ये काम करेंगे।